नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरला केमिस्ट्री 2024 महाराष्ट्र बोर्डाला जे काही तुमचे प्रश्न येणार आहे 2024 बोर्डाच्या एक्झामला मोस्ट ऑफ द टाइम आपण जे आता जे प्रश्न सांगणार आहे त्यावरूनच प्रश्न रिपीट होणार आहे. आता जे ओव्हरऑल 16 चॅप्टर्स आहेत, आपण 16 चॅप्टरचे सर्वचे सर्व प्रश्न आता इथे डिस्कस करूया. आता कुठले कुठले प्रश्न असणार आहे तर सुरुवात करूया आपण. आता बघा, सर्वात प्रथम ही जी शीट आहे, तुम्हाला माझं नाव तर माहितीच आहे की आपण केमिस्ट्री विषय शिकवतात. उदय सर आपले सरांचं नाव आहे. ठीक आहे. आता आपण इकडनं सुरुवात करूया. आता पहिला जो चॅप्टर आहे तो आहे सॉलिड स्टेट. आता सॉलिड स्टेट मध्ये जर का विचार करायचं झालं तर पहिला प्रश्न विचारला जातो की क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड यांचा फरक स्पष्ट करा. हा प्रश्न मोस्ट ऑफ द टाइम प्रत्येक वेळी विचारला गेला आहे. त्याच्यामुळे या प्रश्नावर फोकस करणं एकदम गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे इम्प्युरिटीज म्हणजे काय? इम्प्युरिटीजचे प्रकार काय? एल्युव्हॅलेंट इम्प्युरिटीज म्हणजे काय? हा प्रश्न एक विचारला जाऊ शकतो. दुसरा, क्रिस्टलाइन सॉलिड जो आहे त्याची क्लासिफिकेशन सांगा. क्रिस्टलाइन सॉलिडचे क्लासिफिकेशन आपण शिकवताना सांगितले की ICMM. आय म्हणजे आयोनिक, सी म्हणजे कोव्हॅलेंट, एम म्हणजे मॉलिक्युलर आणि पुढचा एम म्हणजे मेटॅलिक. त्याच्यानंतर पुढचा 1 मार्कला प्रश्न येऊ शकतो की युनिट सेल म्हणजे काय? द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल रिपीटिंग युनिट इन द क्रिस्टल इज नोन एज अ युनिट सेल. त्याचे प्रकार विचारला जाणार, प्रिमिटिव्ह, नॉन प्रिमिटिव्ह. ठीक आहे. पुढचा प्रश्न येणार आहे की आयोनिक सॉलिड आणि मॉलिक्युलर सॉलिड यांचा फरक स्पष्ट करा. आता हे जे क्रिस्टलाइनचं क्लासिफिकेशन होतं त्याचाच फरक विचारला जाणार आहे. आता पेज नंबर 8 मध्ये जो प्रॉब्लेम 1.1 आहे तो विचारला जाऊ शकतो. पेज नंबर 14 वर जो तुम्हाला प्रॉब्लेम दिसतोय तो विचारला जाऊ शकतो. पेज नंबर 14 वर जो तुम्हाला टेबल 1.4 दिसतोय त्याच्यावरून 1 मार्कचा एमसीक्यू येणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला ते क्रिस्टलाइन सॉलिडचे जे एक्झाम्पल्स आहेत ते विचारले जाऊ शकतात. पेज नंबर 16 मध्ये तुम्हाला 1.6 प्रॉब्लेम दिसतोय तो विचारला जाणार. त्याच्यानंतर हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की जो शॉर्टकी डिफेक्ट आहे आणि जो फ्रेंकल डिफेक्ट आहे यांचा फरक स्पष्ट करा आणि क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड यांचा फरक स्पष्ट करा. 90% यांची प्रोबॅबिलिटी की ह्या दोन्ही प्रश्नांपैकी एक प्रश्न विचारला जाणार. पुढचा प्रश्न आहे की बँड गॅप. बँड गॅप म्हणजे काय ते पण विचारलं जाणार. आपण सांगितलं होतं 2 प्रकारचे बँड्स असणार आहे. या बँड्स मध्ये जो स्पेस असणार आहे त्याला आपण बँड गॅप म्हणणार आहे. ठीक आहे. ही गोष्ट आपण सांगितली होती. एक कंडक्शन बँड असते, व्हॅलेन्स बँड असते. त्यांच्यामधल्या जागेला आपण बँड गॅप असं म्हणतो. पुढे पुढे तिसरा डिस्टिंग्विशिंग पॉइंट जो असणार तो विचारला जाणार आहे. कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर यांचा फरक स्पष्ट करा. आता अनेक वेळेस कंडक्टर म्हणजे काय, इन्सुलेटर म्हणजे काय, सेमीकंडक्टर म्हणजे काय, तर हे मटेरियलचे प्रकार आहे आणि जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार, कंडक्टर नाही करणार, इन्सुलेटर जास्त तापमानामध्ये करणार त्यांना म्हणणार सेमीकंडक्टर. ठीक आहे सर. पुढे एक विचारलं जाणार, पुन्हा फरक स्पष्ट करा. डायमॅग्नेटिक काय, पॅरामॅग्नेटिक काय, फेरोमॅग्नेटिक काय यांचा फरक स्पष्ट करा येऊ शकतो. पुढे एन टाइप सेमीकंडक्टर, पी टाइप सेमीकंडक्टर म्हणजे काय हा प्रश्न देखील येण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. आता सॉलिड स्टेट मध्ये हे जे मी तुम्हाला आता सांगितले हे सॉलिड स्टेट मधले मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्न होते. पुढे आता पुढे बघूया आपण सोल्युशन. सोल्युशन जो चॅप्टर आहे, आय थिंक इकडं सोल्युशन चॅप्टर मध्ये मी तुम्हाला काही प्रश्न जे आहे मी तुम्हाला इथं सांगतो. आता सोल्युशन चॅप्टर मध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जाणार, तो असणार आहे सर हेनरीज लॉ. ठीक आहे. हेनरीज लॉ अत्यंत महत्वाचा आहे. हेनरी लॉने सांगितलं होतं की सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. सोल्युबिलिटी डायरेक्टलीचा काढला एक कॉन्स्टंट आला त्याला म्हटलं केएस आणि इंटू पी. हे जे इक्वेशन आहे त्याला हेनरी नावाच्या सायंटिस्टने दिलं त्याच्यामुळे हेनरीज लॉ म्हटलं जातं. हा प्रश्न येऊ शकतो. मग त्याच्यानंतर हेनरीज लॉ येणार आहे. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीची डेफिनेशन अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो. सोल्युशन चॅप्टर मध्ये प्रश्न असा विचारला जाणार की डिफाइन सोल्युबिलिटी अँड राईट डाउन द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द सोल्युबिलिटी. त्याच्यानंतर पुढचा अत्यंत महत्वाचा प्रश्न मला वाटतोय की येऊ शकतो, एक्सेप्शन्स ऑफ हेनरीज लॉ. एक्सेप्शन जे आहे हेनरी लॉला कोण फॉलो करत नाही सर, तर 2 कंपाऊंड आहे. एमसीक्यू टाइप किंवा 1 मार्क साठी येऊ शकतो की हेनरी लॉला अमोनिया आणि CO2 हे 2 गॅसेस फॉलो करत नाही. ठीक आहे. हे अपवाद आहे हेनरीज लॉचे. त्याच्यानंतर एक गोष्ट येणार आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय त्याची डेफिनेशन येणार. डेफिनेशन विचारल्यानंतर तुम्हाला त्याचे 4 प्रकार पण लिहावे लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर
आता पहिल्या ज्या 2 प्रॉपर्टी आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी लोअरिंग इन द वेपर प्रेशर, एलिव्हेशन इन द बॉइलिंग पॉइंट. आता यांचं जे मॉलिक्युलर मास सोबत मोलर मास सोबतचं जे रिलेशन आहे, ते डेरिव्हेशन म्हणून यावर्षी येण्याची शक्यता आहे. एकतर लोअरिंग इन द वेपर प्रेशर आणि मोलर मास ऑफ सोल्यूटचं रिलेशन विचारणार, एकतर एलिव्हेशन इन द बॉइलिंग पॉइंट आणि मोलर मासचं रिलेशन विचारणार. या दोन्हीपैकी एक रिलेशन विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. पुढे. पुढे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न यावर्षी येणार आहे, तो असणार आहे ऑस्मॉसिस. डिफाईन ऑस्मॉसिस येणार. ठीक आहे, मग ऑस्मॉसिस तुम्ही डिफाईन करायचं. आपण व्यवस्थित ट्रिक वगैरे दिले आपल्या क्लासमध्ये. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाणार आहे ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय? ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे एक असा हायड्रोस्टॅटिक प्रेशर की जो ऑस्मॉसिस प्रोसेसला थांबवतो. त्याला ऑस्मोटिक प्रेशर म्हणतो आपण. ओके. आणि ऑस्मोटिक प्रेशरमध्ये ऑस्मोटिक प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो? पाय इज इक्वल टू सीआरटी, पाय इज इक्वल टू एमआरटी, पाय इज इक्वल टू N2V अपॉन RT. हे 3 फॉर्म्युलेज आपण ट्रिक देऊन सांगितले होते सर्व. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे एक गोष्ट विचारली जाणार ती असणार आहे व्हॅन्ट ऑफ फॅक्टर. व्हॅन्ट ऑफ फॅक्टर यावरीस विचारला जाणार 2 मार्क्ससाठी. डिफाईन व्हॅन्ट ऑफ फॅक्टर अँड राईट डाउन इट्स फॉर्म्युला. सर्वात प्रथम तुम्ही व्हॅन्ट ऑफ फॅक्टरला आय ने डिनोट करणार आणि त्याचा फॉर्म्युला लिहिणार आहे. ओके. ओके. या सर्व गोष्टी होत्या सोल्युशन. तिसरा चॅप्टर जो आहे तो आहे आपला आयोनिक इक्विलिब्रियम. आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये सर्वात प्रथम तर पहिली गोष्ट विचारली जाणार आहे तुम्हाला डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिफाईन डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता हा प्रश्न तुम्हाला पहिल्याच पेजमध्ये बघायला मिळणार तुमच्या स्टेट बोर्डच्या चॅप्टरमध्ये की डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे नेमकं काय? सर डिग्री ऑफ डिसोसिएशनला आपण अल्फाने डिनोट करतो आणि त्याची डेफिनेशन विचारली जाणार आहे. ओके. पुढे पुढचा प्रश्न असणार आहे ऍसिड आणि बेसच्या डेफिनेशन. आर्हेनियसने काय सांगितले, लॉरी ब्रॉन्स्टेडने काय सांगितले, लेविसने काय सांगितले, या तिन्ही थिअरीजनुसार ऍसिड आणि बेसिसच्या डेफिनेशन येणार. लॉरी ब्रॉन्स्टेडने एक नवीन कन्सेप्ट सांगितली, ती होती कॉन्जुगेटेड ऍसिडचे आणि कॉन्जुगेटेड बेसचे. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की डिराईव्ह ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ. ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ म्हणजे काय ते पण विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर ऑटो आयनायझेशन ऑफ वॉटर, पीएच आणि पीओएच ला डिफाईन करा आणि त्यांचं रिलेशन फाइंड करा. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, याला मिस बिलकुल करायचा नाही. त्याच्यानंतर कॉमन आयन इफेक्ट विचारणार आणि हायड्रोलिसिस विचारणार की हायड्रोलिसिस म्हणजे नेमकं काय, की इथं जो आमच्याकडे अमोनियम ऍसिटेट आहे तो न्यूट्रल आहे का नाहीये, तर हा न्यूट्रल आहे कारण की हा काय आहे सर CH3COONH4 हा काय काय असणार मला कमेंट करून सांगायचं. ठीक आहे. हा न्यूट्रल असणार आहे. त्याचं न्यूट्रल असण्यामागचं कारण तुम्ही मला सांगायचं. आता पुढे. आता पुढे जो चौथा चॅप्टर आहे आपला तो आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. मोस्ट इम्पॉर्टंट. जवळपास 4 ते 5% वेटेज आहे त्या चॅप्टरचं. आता अनेक वेळेस विद्यार्थी काय करतात, की सॉल्व्ह जे प्रॉब्लेम्स असतात, सॉल्व्ह प्रॉब्लेम ते सोडून जातात आणि नेमकं काय होतं, की एक्झामिनर एवढा हुशार आहे, की त्याला माहिती असतं, की बाबा आपण त्याला स्वतःहून सोडवून प्रॉब्लेम दिले त्यांना. आपण एक्सरसाइजच्या मागे पळतो, पण त्याने दिलेले जो सॉल्व्ह प्रॉब्लेम असतात त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. मग आपण आपल्या क्लासमध्ये किंवा शिकवताना सॉल्व्ह प्रॉब्लेम प्रत्येक घेतो, एक पण सोडत नाही. त्याच्यामुळे ह्या चॅप्टरमध्ये 4.1, 4.7, 7, 10, 12, 15, 16, 20 हे जे सर्व सॉल्व्ह प्रॉब्लेम्स आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहे. आता पुढचा हा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे ते केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये. जे मॅक्सिमम वर्क असणार आहे त्याच्यासाठी जे एक्सप्रेशन आहे त्याला तुम्हाला डिराईव्ह करायला लावले. प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क डन साठी एक्सप्रेशन सांगितले. एंट्रोपी म्हणजे काय त्याचं युनिट सांगा. त्याच्यानंतर फर्स्ट लॉ सांगा, सेकंड लॉ सांगा, हेज लॉ. हेज लॉ देखील प्रत्येक वर्षी विचारला जातो. त्याच्यानंतर हेज लॉचे ऍप्लिकेशन सांगा. त्याच्यानंतर हे डेरिव्हेशन प्रूफ करा की बाबा डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी असतं का नसतं, हे एक डेरिव्हेशन येणार. फ्री एक्सपान्शन म्हणजे काय असणार की जिथे एक्सटर्नल प्रेशर झिरो असणार, प्रेशर झिरो असला तर वर्क डन झिरो असणार. बॉडी इज फ्रीली मुव्हेबल, दॅट प्रोसेस इज नोन ॲज अ फ्री एक्सपान्शन. एन्थॅल्पी म्हणजे काय असणार ते विचारणार. सायन्स कन्व्हेन्शन आपण एवढं छान सांगितलं ते विचारणार. एन्थाल्पीचे प्रकार विचारणार, फ्युजन विचारणार, ॲटोमायझेशन विचारणार. त्याच्यानंतर सिस्टीमचे प्रकार विचारणार, त्यांचा फरक स्पष्ट करा म्हणून येणार. 3 मार्क्ससाठी हा प्रश्न अपेक्षित आहे यावर्षी. या सर्व गोष्टी तुम्हाला केमिकल थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टरमध्ये विचारले जाणार. पुढचा प्रश्न किंवा पुढचा चॅप्टर जो आहे तो इलेक्ट्रोकेमिस्ट्री. लगभग 6 ते 7% या चॅप्टरचं वेटेज आहे. ठीक आहे. याचा पॅटर्न जर का बघायचा झाला तर एक सेल येतो,
त्याच्यानंतर एक प्रॉब्लेम येतो, त्याच्यानंतर एक डेरिव्हेशन येतो आणि त्याच्यानंतर काय येतं सर बस एवढंच मोस्ट ऑफ द टाईम मध्ये इथंच होतं आणि एखादी डेफिनेशन वगैरे विचारली जाते. या 4 प्रकारचे प्रश्न या चॅप्टरमधून आपल्याला बघायला मिळतात. तर आता बघूया. पहिला जो प्रश्न असणार आहे, ती आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी सांगायची आहे, त्याचं युनिट सांगायचं आहे. ड्राय सेल म्हणजे काय? लेखलांचे सेल म्हणजे काय? ते सांगायचं ओके. पुढचा प्रश्न तर अत्यंत महत्त्वाचा आहे. 2 मार्कला प्रत्येक वर्षी अपेक्षा असते हा प्रश्न येण्याची. तो आहे की साल्ट ब्रीथ सांगा आणि त्याचे युजेस सांगा. ओके. त्याच्यानंतर कोलरॉस लॉ येणार. कोलरॉस लॉचे ॲप्लिकेशन्स, प्रॉब्लेम 5.2 पेज नंबर 95 वर असणारा. सेल कॉन्स्टंट म्हणजे काय? कंडक्टिव्हिटी सेल म्हणजे काय? पेज नंबर 97 वर असणारा प्रॉब्लेम 5.5. इलेक्ट्रोकेमिकल सेल बद्दल थोडक्यात माहिती सांगा. इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणजे काय? प्रॉब्लेम 5.9 विचारला जाणार. नस्ट इक्वेशन म्हणजे काय विचारलं जाणार. त्याच्यानंतर एसएच म्हणजे काय? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणजे काय? तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर विचारणार की एसएच वापरताना आपल्याला अनेक अडचणी काय येतात? एसएच जरी चांगला राहिला पण त्याच्या अडचणी काय? की आपल्याला प्युअर आणि ड्राय हायड्रोजन मिळत नाही. इझिली अवेलेबल होत नाही. त्या कारणामुळे आपण त्याला वापरत नाही. फ्युएल सेलचे जे ड्रॉबॅक्स आहेत, तोटे ते सांगायचे. फ्युएल सेलचे वापर सांगायचे, ॲप्लिकेशन सांगायचे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंडक्टिव्हिटीवर म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीवर पाणी टाकल्यानंतर, डायल्यूशन केल्यानंतर काय इम्पॅक्ट पडणार आहे, ते देखील एक्सप्लेन करायचं. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कन्सेप्ट आपण एकदम डिटेलमध्ये लेक्चर्सला शिकवली आहे. ठीक आहे. चॅप्टर 6वा असणार आहे केमिकल कायनेटिक्स विच इज द लास्ट चॅप्टर ऑफ फिजिकल केमिस्ट्री. त्याच्यामध्ये पेज नंबर 121 वर प्रॉब्लेम 6.1 येणार. रेट लॉ डिफाईन करायला लावला आहे. प्रॉब्लेम 122 वर प्रॉब्लेम 6.2 आहे. एलिमेंटरी रिएक्शन म्हणजे काय विचारणार की जी सिंगल स्टेप असते त्या रिएक्शनला एलिमेंटरी रिएक्शन म्हणतो आपण. त्याच्यानंतर विचारणार की रेट कॉन्स्टंटचं युनिट सांगा फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी आणि त्याचं युनिट देखील लिहा. ओके. त्याच्यानंतर हाफ रिएक्शन म्हणजे काय असणार आहे? रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन काय असणार आहे? त्याच्यानंतर इंटिग्रेटेड रेट लॉ विचारला जाऊ शकतो फर्स्ट ऑर्डरसाठी. एक्झाम्पल्स विचारणार फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे. प्रॉब्लेम्स आपण 9 करून जा. त्याच्यानंतर झिरो ऑर्डर रिएक्शन म्हणजे काय? त्याच्यासाठीचं इंटिग्रेटेड इक्वेशन. त्याच्यानंतर सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन येणार. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स आपण 12 विचारला जाऊ शकतो पेज नंबर 133. रेट ऑफ रिएक्शनवर कुठली रिएक्शनवर कॅटलिस्टचा काय वापर होणार ते विचारलं जाऊ शकतं. ॲक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे काय ते विचारणार. ठीक आहे. आत्तापर्यंत पहिले 6 चॅप्टर्सचे इम्पोर्टंट प्रश्न आपण दिले जे की फिजिकल केमिस्ट्रीचा एक पार्ट होता. ओके. आता पुढे 7वा चॅप्टर स्टार्ट होतो. इथून इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सुरू होते. 16, 17, 18. 16, 17, 18 एवढा व्हास्ट चॅप्टर आहे की याला करायचं म्हटलं तर आपल्याला जितके दिवस दिले तितके कमी पडणार. पण आता इथं जे प्रश्न सांगणार ते मोस्ट ऑफ द टाइम विचारले जाणार आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पहिला पहिला प्रश्न असणार आहे की ऑक्सिजन आणि फ्लोरीनचा एनामलस बिहेवियर शो करा. एनामलस म्हणजे काय सर? हा जसे इतर वागतात तसे वागत नाही. हा इतरांपेक्षा वेगळा बिहेव करतो. जसं की तुम्ही इतर सर्व टाइमपास करता पण माझे विद्यार्थी अभ्यास करतात. इतर सर्व बाकी फालतू गोष्टींकडे लक्ष देता माझे विद्यार्थी अभ्यास करतात. त्याच पद्धतीने ऑक्सिजन आणि फ्लोरीन बाकी एलिमेंट्स पेक्षा जरा वेगळा बिहेवियर शो करतात. ते का करतात? कसं करतात? काय करतात? ते विचारलंय. सल्फरचे ऑक्झो ॲसिड्स विचारले. रोम्बिक सल्फर आणि मोनोक्लिनिक सल्फरचा फरक स्पष्ट करा येऊ शकतो. ऑक्साईडचे प्रकार विचारणार. ॲसिडिक, बेसिक, अँफोटेरिक, न्यूट्रल. सिंपल ऑक्साईड म्हणजे काय? ओझोन म्हणजे काय? ओझोन बद्दल थोडक्यात माहिती सांगा. ब्लिचिंग प्रॉपर्टी, ओझोनचे युजेस, सल्फ्युरिक ॲसिड ची निर्माण विधी सांगा. कॉन्टॅक्ट प्रोसेस यावर्षी येणार आहे. आधीच सांगतोय. सल्फ्युरिक ॲसिड बनवायचं म्हटलं म्हणजे कॉन्टॅक्ट प्रोसेस आपल्या डोक्यात यायलाच पाहिजे आणि 3 स्टेप्समध्ये रिएक्शन आपण व्यवस्थित पार्ट करून घेतली. ठीक आहे. त्याच्यानंतर डिहायड्रेटिंग प्रॉपर्टी, डेकॉन्स प्रोसेस, क्लोरीनचे युजेस, टेबल 7.14 करून जा. कॉन्टॅक्ट प्रोसेस सांगितल्याप्रमाणे विचारले जाणार. हे सर्व जे होतं ते आपण बघितलं होतं सर 7व्या चॅप्टरसाठी. 8वा चॅप्टर ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ज्याला आपण डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. ठीक आहे. याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम प्रॉब्लेम आणि थोडे ट्विस्टिंग प्रश्न येणार ते सांगतो कुठले कुठले येणार. एक तर पेज नंबर 172 काढा सर्वांनी. तिथं जो तुम्हाला प्रॉब्लेम दिसतोय तो आय थिंक म्यूशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे. ठीक आहे ना. म्यू फाइंड करायचा आपल्याला. तिथं तो येणार. इंटरस्टिशियल कंपाऊंड म्हणजे काय? त्याचे प्रॉपर्टीज सांगा. लॅन्थेनॉइडच्या प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर लॅन्थेनॉइडचे ॲप्लिकेशन. आता पुढे हा प्रश्न येणार म्हणजे येणार. क्रोमियम आणि कॉपर यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. की यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्सेप्शनल काय? असं पण येऊ शकतं.
कास्ट आयर्न, रॉट आयर्न, स्टील यांच्यामधला फरक स्पष्ट करा. आणि हा प्रश्न तर एकदम फेवरेट आहे, ठीक आहे ना. लॅन्थेनॉइड आणि अॅक्टिनॉइडचा फरक स्पष्ट करा. पुढे चॅप्टर नंबर 9 विच इज अ पार्ट ऑफ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे, याचं नाव असतं कोऑर्डिनेशन कंपाऊंड. पहिला प्रश्न येणार आहे की लिगॅंड म्हणजे काय, लिगॅंडचे प्रकार सांगा, कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, बर्नर थेरीने कुठले पॉस्ट्युलेट्स दिले. पेज नंबर 194 प्रॉब्लेम 9.1 येणार. IUPAC नॉमेनक्लेचरसाठी आम्हाला LCO ट्रिक दिली होती ते येणार. पेज नंबर 196 वर टेबल 9.3 आहे, त्याला बिलकुल सोडू नका. कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे ऍप्लिकेशन सांगा. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट वर फॅक्टर जे इम्पॅक्ट करणारे, अफेक्ट करणारे त्यांना सांगा. या सर्व गोष्टी कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या चॅप्टर मध्ये येणार आहे. ठीक आहे, आपण सर्व पहिले 6 चॅप्टर जे बघितले त्याच्यामध्ये फिजिकल केमिस्ट्रीचे महत्त्वाचे प्रश्न दिले. पुढचे 3 बघितले त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे महत्त्वाचे दिले. आता सुरू करतो आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री. पहिला चॅप्टर आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सर्वात पहिला प्रश्न येणार की मोनो हॅलोजन कंपाऊंडचे आणि त्याच्या प्रकारांचे विस्तृत माहिती सांगा. ठीक आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन येणार. इनॅन्शोमर्स म्हणजे काय, टेबल 10.3. आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट, SN1 मेकॅनिझम आणि SN2 किंवा SN1 आणि SN2 रिएक्शनचा फरक स्पष्ट करा. हा प्रश्न एकदम फेवरेट प्रश्न आहे, याला बिलकुल सोडायचा नाही. एकदम फेवरेट, एकदम फेवरेट, स्टार मार्क करून घ्यायचा. ठीक आहे, हा येण्याची दाट शक्यता आहे. खाली स्टेट. आता एकतर वुड्स रिएक्शन येणार, वुड्स-फिटिक रिएक्शन येणार, फिटिक रिएक्शन येणार. हा पण मोस्ट ऑफ द फेवरेट प्रश्न आहे. फ्रिडल क्राफ्ट असायलेशन, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन, हे फ्रिडल क्राफ्ट रिएक्शनचे प्रकार आहेत ते येणार. ठीक आहे, आता जे तुम्हाला शेवटी दिले ना हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, सम इम्पॉर्टंट मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्याच्यामध्ये तुम्हाला डीडीटी आणि फ्रिऑन बघायला मिळतात. हे दोन तर सोडायचे नाही. ठीक आहे ना, दोन्हीपैकी मोस्ट ऑफ द टाइम एक येण्याची शक्यता आहे. याचा अर्थ बाकी येणार का, येऊ शकतात. ठीक आहे, मग इम्पॉर्टंट हे दोन्ही. पुढचा प्रश्न येणार आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन सांगा. इलिमिनेशन रिएक्शन, याच्यामध्ये सेटझेप रूल इन्व्हॉल्ड, ही रिएक्शन येऊ शकतात. एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 7 मधला दुसरा प्रश्न, क्वेश्चन नंबर 2 मधला दुसरा प्रश्न. फिंकरस्टेन रिएक्शन आणि स्वार्ट्स रिएक्शन ही पण येणार आहे. तुम्हाला आपली ट्रिक आठवत असणार आहे. ओके, आता 11वा चॅप्टर अल्कोहोल, फिनॉल, इथर. आता याच्यामध्ये आपण इथरचं क्लासिफिकेशन, हायड्रोबोरेशन, ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन, फ्लोरोबेन्झीन पासून फिनॉल कसं बनवणार, क्युमिन पासून फिनॉल कसं बनवणार, एनिलीन पासून फिनॉल कसं बनवणार, या तिन्ही रिएक्शन पैकी एक प्रश्न 101%, 1000% येणार आहे. ठीक आहे, पेज नंबर 42, पेज नंबर 42, पेज नंबर 242 वर जो प्रॉब्लेम 11.4 आहे तो येऊ शकतो. अल्कोहोल आणि फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज, लुकास टेस्ट, पेज नंबर 243, प्रॉब्लेम 11.5, 245, 45, 11.6. इस्टरिफिकेशन रिएक्शन येणार आहे 246 वरचा 11.7 आणि 11.8 प्रॉब्लेम येऊ शकतो. ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल येणार. फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन मागे सांगितल्याप्रमाणे. अल्कोहोल, फिनॉल, इथरचे युजेस, अल्कोहोलचे युजेस मोस्ट ऑफ द टाइम विचारले जातात. पुढे चॅप्टर 12 बघायचं आपल्याला, अल्डेहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. याच्यामध्ये जर का बघितलं तर एक्सरसाइज मधला जो क्वेश्चन नंबर 2 आहे त्याच्यामधला 9वा प्रश्न येणार आहे. कीटोनचं क्लासिफिकेशन आहे ना, अनेक वेळेस इथरचं क्लासिफिकेशन विचारलं गेलं की सिंपल इथर आणि मिक्स्ड इथर. या वर्षी कीटोनचं क्लासिफिकेशन येऊ शकते. एक एक शब्द लक्षात ठेवायचा. आता पुढे असाइल क्लोराईड दिलेला असणार आहे आणि त्याच्यापासून आपण अल्डिहाइडची निर्मिती कशी करू शकतो, तो एक प्रश्न येऊ शकतो. ती पण रिएक्शन येणार. अल्डिहाइड आणि कीटोनच्या केमिकल प्रॉपर्टीज विचारल्या जाऊ शकतात. आता अत्यंत महत्त्वाचे 3 रिएक्शन सांगते, 3 पैकी एक येणार. एक म्हणजे असणार आहे अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन, एक असणार आहे कॅनिझोरोस रिएक्शन आणि एक असणार आहे हॅलोफॉर्म रिएक्शन. तीनपैकी एक रिएक्शन फिक्स पडते म्हणजे पडते. पुढचा प्रश्न क्लेमेन्सन रिएक्शन आणि वुल्फ-केस्टर रिडक्शन रिएक्शन देखील येऊ शकते. ठीक आहे, आता पुढे एक्सरसाइज मध्ये हे जे तुम्हाला प्रश्न दिसत आहे की क्वेश्चन नंबर 2 मधला 4था आणि 9वा, हे प्रश्न येऊ शकतात जे की पेज नंबर 280 वर आहे. हे बाकी प्रश्न पण करायचे. ओके, पुढे 13वा चॅप्टर अमाइन्स. आता अमाइन्स मध्ये काय होतं की अमाइन्सला आपण कसं निर्माण करू शकतो, प्रिपरेशन ऑफ अमाइन्स काय ते, मेंडियस रिडक्शन रिएक्शन अत्यंत महत्त्वाची रिएक्शन आहे. पुढची रिएक्शन आहे गॅब्रियल थॅलिमाइड, हॉफमन डिग्रेडेशन रिएक्शन, डायअझोटायझेशन रिएक्शन. या सर्व रिएक्शन अत्यंत महत्त्वाच्या, व्यवस्थित करून घ्यायचे. मी शेवटी सांगणार आहे की कशा पद्धतीने रिएक्शन अभ्यास करायचा. स्टेट हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन, हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन, कार्बिलामाइन रिएक्शन. कार्बिलामाइन वर फोकस करायचा आहे. सीईटीचा फेवरेट प्रश्न आहे कार्बिलामाइन. सर बोर्डाचं पण, बोर्डासाठी पण एमसीक्यू येणार. इथं जे एक्सरसाइज मध्ये सर्व जे प्रश्न दिले ते अत्यंत महत्त्वाचे आणि फार काळजीपूर्वक तुम्हाला दिले जात आहे. ठीक आहे,
ओके. पुढे 14वा चॅप्टर. 14वा चॅप्टर जो असणार आहे त्याच्यामध्ये टेबल 14.1 येणार. सुक्रोज, माल्टोज काय असतं ते एक्सप्लेन करायला येणार. प्रोटीन्स आणि प्रोटीनचे प्रकार आणि एक्सरसाइजचे प्रश्न तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे. पुढे पुढचा जो 15वा चॅप्टर आहे सॉल्व्ह प्रॉब्लेम वरच्या चॅप्टरचे सोडायचे नाही. ठीक आहे. पुढचा जो 15वा चॅप्टर आहे की पॉलिमर केमिस्ट्रीचं इंट्रोडक्शन. त्याच्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न येणार आहे की पॉलिमरचं क्लासिफिकेशन सांगा. दुसरा असणार आहे इलॅस्टोमर्स म्हणजे काय. तिसरा असणार आहे थर्मोसेटिंग म्हणजे काय. बाकी फिगर 15.2 टेफ्लॉन म्हणजे काय, नायलॉन 66 म्हणजे काय, बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हणजे काय, हे सर्व प्रश्न येणार आहे आणि जे एक्सरसाइज मध्ये नोट डाऊन करायला लावले ते तर येणारच आहे. 16वा चॅप्टर. 16व्या चॅप्टर मध्ये एक प्रश्न यावर्षी येऊ शकतो तो आहे ॲटम इकॉनॉमीचा. मोस्ट ऑफ द स्टुडंट त्याला स्किप करतात आणि एक्झामिनर ॲटम इकॉनॉमीचा प्रश्न यावर्षी टाकू शकतो ही मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. ठीक आहे. खात्री म्हणजे येणार. आता एक्सरसाइज मधले जे बाकी प्रश्न आहेत ते तुम्हाला दिसतायत ते टिक करून घ्यायचे आणि शेवटचा प्रश्न 16व्या चॅप्टरचा तो आहे ग्रीन केमिस्ट्री. ठीक आहे. ग्रीन केमिस्ट्री डिफाईन करा बाबा. त्याचं ॲप्लिकेशन म्हणजे काय असतं त्या सर्व गोष्टी तुम्हाला डिफाईन करायच्या. आता महत्वाची गोष्ट मला इथं सांगायची अशी आहे की आता मी तुम्हाला जे सर्व काही प्रश्न सांगितले विद्यार्थी मित्रांनो 16च्या 16 चॅप्टरचे आपण महत्वाचे प्रश्न सांगितले. याचं वेटेज जर का बघायला गेलं की जी तुमची 70 मार्काची प्रश्नपत्रिका असणार आहे त्याच्यापैकी जर का तुम्ही एवढे प्रश्न जरी व्यवस्थित मन लावून अभ्यास केला तर तुम्हाला 50 प्लस मार्क्स मिळण्यासाठी काही सुद्धा अडचण येणार नाही. आता लक्ष द्या महत्वाचं. सर आम्ही अभ्यास कसा करू? तुम्ही एवढे प्रश्न ते दिले. बघा, ज्यांनी अभ्यास पहिल्यापासून सुरुवात केली त्यांनी सर्वच करायचे विद्यार्थी मित्रांनो. मी जे दिलंय ते तर करायचंच आहे. पण बाकी आपण जे शिकवलं ते सर्व करायचंय. पण जे जरा लेट जागृत झाले त्यांना मी एवढंच सांगणार की तुम्ही हारू नका. ठीक आहे. ही लढाई संपलेली नाहीये कारण की अजून तुम्ही जिंकलेले नाही. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि चांगल्या मार्कांनी जिंकायची ही गोष्ट लक्षात ठेवा. मग सर कसं करू आम्ही आता? आता हे जे तुम्हाला मी इथे इम्पोर्टंट प्रश्न दिले ते एक-एक प्रश्न तुम्ही व्यवस्थित बघा, त्याचं सोल्युशन बघा, पुस्तकात उत्तर काय दिलंय ते बघा आणि त्यांचा अभ्यास करा. ठीक आहे. आता मोस्ट ऑफ द टाईम काय होतं, की ज्या रिएक्शन्स असतात ना, नेमिंग रिएक्शन, सायटीच्या रिएक्शन त्या आपण सोडतो आणि त्याच रिएक्शन विचारल्या जातात. त्याच्यामुळे मी सांगणार आहे, की केमिस्ट्रीमध्ये रिएक्शन्स आणि प्रॉब्लेम्सला जो घाबरत नाही तो स्टॉप करतो. ठीक आहे. आता जे प्रॉब्लेम्स असतात ना सर, हे प्रॉब्लेम्स आता तुम्ही सोडून जातात. प्रॉब्लेम्स काय होतात, की तुम्ही सोडतात. प्रॉब्लेम्स पासून तुम्ही पळतात, दूर पळतात आणि एक्झामिनर तिथंच तुम्हाला फसवतो. 70 मार्कच्या पेपरामध्ये मोस्ट ऑफ द टाईम प्रॉब्लेम्स येतात आणि जर का तुम्ही प्रॉब्लेम्स केलेले नसले, तर पेपरामध्ये बघून तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि मार्क्स मिळण्याची शक्यता कमी होते. त्याच्यामुळे सॉल्व्ड प्रॉब्लेम्सवर तुम्ही मुख्यतः फोकस करा आणि अजून मी तुम्हाला तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट म्हणजे की आपण 16 चॅप्टरचे काय करणार आहे की YouTubeला एक व्यवस्थित पद्धतीने रिव्हिजन सीरीज म्हणून लॉन्च करणार आहे. त्याच्यामध्ये मी प्रत्येक थोडे इम्पोर्टंट क्वेश्चन प्रत्येक 16 चॅप्टरचे डिस्कस करणार आहे. ठीक आहे. अजून तुम्हाला काही शंका असणार, क्वेरीज असणार ते तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगू शकता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांची मदत करतोय ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे प्रश्न पोहोचवायचे. काय सांगता येतं, की आपल्या एका मदतीमुळे कुणाच्या एक्झाममध्ये कमी मार्क्स येणारे 1 मार्काने तरी ते वाढण्याची मदत होणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबूया. तुम्हाला काही शंका असणार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आपण इथे थांबूया.